मोठी ठेवली की मी खोटा ठेवला. मी बोलतो तसंच करतो. मी माझ्या जीवनात माझ्या समाजाचा विश्वास संपादन याच्यावर केलाय की मी प्रामाणिक राहिलो, बेमान माझ्या समाजाशी नाही झालो आणि आयुष्यात होणार नाही. मला ना ते खोटे आरोप करून खोटं बोलून ते पैसे कमवून मला त्या पैशातून माझ्या लेकराला अन्न खाऊ घालायचंच नाही. ते बेमानीचं रक्त आहे. इथं उपाशी तर फडून मरल, पण खोटं बोलून पैसे पद मला नाही कमवायचे. कमविणारी गॅंग दुसरी त्यांचा चालू आहे. मी शांत राहतो याच्यात लय खतखती. मी शांत राहतो. एका दिवसात भोगा करते. एका दिवसात हे मराठीच्या पोरं एवढं बेकार खरखर मायापासून डोकं खराब करून टाकलं यांनी. मग आमका जेव्हा बोलला तमका तेव्हा बोलला. बोलून दे म्हणलं. त्याला नुसतं बोलायचंय. मला समस्या सोडायच्या 6 करोड लोकांची. मला रोज काम आहे. याला नुसतं बोलायचं काम. हे म्हणतात नाही बघतोच. म्हणलं नको बघतो, पाय पडतो, गप बस. हे जी आग आहे ना, ही लय मोठा जाळ आहे मराठ्याला खेटल्यावर. एका दिवसात पोपटा करते. मी लोक येतोय त्यांना वाटलं भेटतच का म्हणून बोलत नाही. आणि तुला मोज येत नाही तरी आम्ही म्हणून बोलत नाही. छक्केन पंजे कसले दिसते वेगळे वेगळे दिसते. छक्केन पंजे कसले आता बाहेर काय करू काय करू काय करा म्हणायचो आमचं वाकडो. काय अरे मग काय अरे मी शेतकऱ्याचं पोरग. मग राग येतो राव तुम्ही खोटं बोलता. अरे जीवनात रक्त कसं असावं. जातवान आहे बापाचा मराठ्याचा रक्त अंगात असा. तसे नालायक रक्त खोटं बोलून आरोप करायचे आणि पैसे कमायचे. त्याचा भूक खायचा आणि लेकराला खाऊ घालायचा. काय जिंदगीला अर्थ आहे तुमच्या? मरा. त्याच्यापेक्षा मरा. काय जगातच असतात. तुम्हाला वाटतं होतं मी दादा येतं मी यावं बोलतो तेव्हा बोलतो. अरे तुला पण माहिती मी काय चीज आहे. मी बी लय मोठ्या तालमीतला पठ्ठ्या येऊ. हे तुला पण माहिती. फक्त या पठ्ठ्याच्या खांद्यावर मराठ्यांनी माझ्या गरिबाली जबाबदारी टाकली म्हणून ऐकून घेतोय. कारण मी जर एक वाकडं पाऊल टाकलं तर माझ्या समाजाच्या लेकराचं आयुष्य उचलतो होईल. या समाजाला प्रश्न सोडायला वेदना सोडायला माणूस नाहीये. माझ्या खांद्यावर जबाबदारी टाकली म्हणून मी गप आहे. मला ते लेकरं दिसतात काही करताय की नको तू गप बस. माझ्या मनालाच बोलतो मी. तुपले गप माया घरात गप बस गप बस गप बस.